मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ह्याच्यासाठी ही व्हिडिओ ह्याच्यासाठी काढते की निगेटिव्हिटी, आपल्याकडं निगेटिव्हिटी कशी येते, निगेटिव्हिटी आणि आणि एक हे आपण काय करायला पाहिजे. आपण शांतता भेटल, आपले सगळे कामं होतील. आपण निगेटिव्हिटी सगळी आपण डोक्यातून काढून टाकू. कशी काढायची ते मला तुम्हाला सांगायचं होतं. मी पहिल्या वेळेस व्हिडिओ करते मित्रांनो. मला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. कसं असतं मित्रांनो, आपण देव करतो, देवाची पूजा करतो. आपण देवाला 1-1 घंटा 2-2 घंटे पूजा करतो देवाची. आपण देव साफ करतो, आपण अभिषेक करतो, आपण त्याला नैवेद्य बनवतो, आपण फुलं आणतो, अगरबत्ती लावतो त्याला आणि 2-3 तास पूजा करतो. देवाला कशाची गरज नसते मित्रांनो. ते एक महान एवढा विश्वाचा दाता आहे, तर त्याला आपल्या एका फुलाची, त्याला एक आपल्या अगरबत्तीची, त्याला छोटाशा चिमूटभर साखरेची गरज नाही. ते परमेश्वर परमात्मा खूप महान आहे. त्याच्याकडं खूप काही आहे त्याच्याकडं. ते आपल्या नैवेद्याला, फुलाला किंवा साखरेला रुसलेलं नाही. तर कशी पूजा करायची, कसं हे करायचं मित्रांनो. नुसती पूजाच मांडून नुसतं दर्शन घेऊन नसतं होत. नाम म्हणजे नाव घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं. देवाला म्हणायचं रक्षा करा, मदत करा, सगळं म्हणजे सगळं सुख, माझे मुलं सुखी ठेव, माझा संसार सुखी चालू दे, माझे सगळे कामं होऊ दे. ह्याच्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, जप करायचा, नाम आवाज द्यायचा त्यांना. ते नाम आणि जप याच्यामध्ये एवढी शक्ती आहे ना मित्रांनो. तुम्हाला सांगते, तुमच्या कुलदैवतेची, तुम्हाला जे तुम्ही भक्त आहात देवाचे, तुमचं कोण देव आहे, तुमचं कुलदैवत म्हणा, तुम्ही ज्याच्यावर तुमची भक्ती आहे त्याचं नाव घ्यायचं, नाव जप करायचा. जप कसा करायचा मित्रांनो, एकदम एकाग्र होऊन, म्हणजे त्याग करायचा, सगळ्या गोष्टीचा त्याग कसा करायचा. मोह, माया, लालच 1 घंटा स्वतःसाठी द्या मित्रांनो. जप करायचा कसा, तुम्हाला जेवढा होईल तेवढा शांततेत, एकदम मन एकाग्र, एकदम तुम्हाला काय वाटतं बघा, कसं फील होतंय बघा, तुमच्यात काय फरक पडतंय बघा. तुम्हाला सांगते, एकदम मन शून्य करायचं. आणि तुम्हाला सांगते, कोण 10,000 करतंय, काही वेळ लागत नाही 10,000 करायला. कोण 1100 करतंय, कोण 11,000 करतंय, कोण 50,000, 51,000, 1.25 लाख असे तुम्ही जप करायचं मित्रांनो. जप केला ना, जपामध्ये, खूप नामामध्ये खूप ताकद आहे. आणि कसं असतो मित्रांनो, आपल्यात म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, आपल्याला काय वाटतं, माझं ही काम होत नाही, ती काम होत नाही, माझं ही झालं, माझं ती झालं, घरात भांडणं होतात मित्रांनो. कसं असतं माहिती आहे का, तुम्ही निगेटिव्हिटी असते, ती निगेटिव्हिटी सारखं तुम्ही निगेटिव्ह विचार करता. मग निगेटिव्हिटी कशानं येते, निगेटिव्हिटी ह्यानं येते की तुम्ही आता समजा घरामध्ये सगळे तुम्ही घाण ठेवला, झाडून मारलं नाही, तुम्ही भांडे स्वच्छ केलं नाही, तुम्ही आसपासचा परिसर स्वच्छ केला नाही, त्याच्यात निगेटिव्हिटी असते. घरातल्या घाणीमध्ये, घाण बोलण्यामध्ये, घाण विचार ठेवण्यामध्ये मित्रांनो. आपण जर कुणाला घाण बोललो, समजा काही भांडणं केलं, कुणाला काही म्हणलो, चिड्या दिलं, तर ती आपल्या शरीरात परिवर्तन होते. आपल्या शरीरामध्ये ती भिंत, आपले स्टोनिंग, आपलं बोलणं, आपलं हे आपल्या घरामध्ये सगळं गुंजतं, ते आपल्या शरीरावर गुंजतं, आपल्या मनात गुंजतं. मग निगेटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी आलं का काय होतं माहिती का, कामं होत नाहीत आपले, चिडचिड होणं, आजारी पडणं, भांडणं लागणं घरामध्ये. हे तर मित्रांनो, कधीच असं वाईट बोलायचं नाही तोंडानं, कधीच कुणाला शिव्या द्यायचं नाही, घरात किरकिरी भांडणं करायचं नाही, ते आपणालाच बोलत आहे. आणि निगेटिव्हिटी, मन निगेटिव्हिटी असते. मन कसं निगेटिव्हिटी असते की, बाबा बघा, फलाण्यानं ही आणलं, फलाण्यानं ती आणलं, शेजाऱ्यानं ती आणलं, त्याला शिव्या द्यायचं, त्यानं माझ्याकडं असं केलं, त्यानं माझ्या दारात घाण केली, बघा त्यानं आज ती आणलं, बघा त्यानं ही आणलं. मग ती काय होतं माहिती का मित्रांनो, आपले विचार, जसे आपले विचार त्याच्याकडे जात नाही, तर तुम्ही समोरच्याला शिव्या दिल्यास त्याच्याकडं
त्याला लागत नाही ती शिवाय आपणाला लागतात, आपण बोलतोय ती. त्याच्यामुळं आपल्या शरीरात निगेटिव्हिटी तयार होती. निगेटिव्हिटी तयार झाली की आजारी पडणं, चिडचिड होणं, चेहऱ्यावर, मनावर, घरावर सगळे परिणाम होणं, लेकरं डिस्टर्ब, नवरा डिस्टर्ब, सगळे डिस्टर्ब. मग मैत्रिणींनो, असं नाही करायचं, असं नाही करायचं. आणि मला काय म्हणायचं, तुम्ही जप केलात ना, तुम्ही ऑटोमॅटिक शांत व्हाल. तुमचं घरात लक्ष लागल, तुमचं कामात लक्ष लागल, तुमच्यात बरकत राहील, तुमच्याकडून कुठून बी पैसा येईल. तुम्ही अनुभव घ्या जपाचा. तुम्ही बसा, आजच बसा, आजच जप करा, थोडा तरी जप करा. पण कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, एकदम मन शून्यात न्या, स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ दिलं का सगळं व्यवस्थित होते बघ. निगेटिव्हिटी लय वाईट असते. निगेटिव्हिटी कुठून बी कशा बी पद्धतीने येते. आपण घाण कपडे घातले ना, आपण घाण कपडे घातल्याचं आपल्याला फ्रेश वाटतं का नाही वाटत, उदास वाटतं, काहीतरी वाटतं. मग ती आपल्या शरीरावर परिणाम होतात. आता अजून निगेटिव्हिटी, आपण सकाळी सकाळी उठल्या तसंच ठेवलंय, पारसं झाडलं नाही, काही नाही, ती निगेटिव्हिटी असते, सगळी तयार होत असते त्याच्यात निगेटिव्हिटी. मग ती आपल्या शरीरावर परिणाम होते, आपल्या मनावर परिणाम होते, आपल्या घरावर परिणाम होते. तर साफसफाई, घर स्वच्छ ठेवायचं, आपले कपडे स्वच्छ ठेवायचं, मन स्वच्छ ठेवायचं, परिसर स्वच्छ ठेवायचं, स्वच्छ बोलायचं. जसे आपले विचार ना, तसंच आपल्यासोबत घडतं आपल्यासोबत. तर मैत्रिणींनो, तसं घडायला नाही पाहिजे. तर मी जप करते बघा, मी जप करते, मी स्वतःला वेळ देते. मी दिवसभर बिझी असते, काही ना काही चालू असते. मी लोकांना जास्त वेळ देत नाही. तर त्या घाणीमध्ये निगेटिव्हिटी असते मित्रांनो, घरातल्या, बाहेरच्या. परत तुम्ही कुठं बसलात, कुठं काहीतरी वाईट चर्चा चालली ना, ती सगळं आपल्या ह्याच्यावर परिणाम होते त्या गोष्टीचे. म्हणून त्याच्यासाठी व्हिडिओ केलाय मी कधी व्हिडिओ केला नव्हता. आता करत राहीन मित्रांनो व्हिडिओ कुण्या विषयावर, असं करत राहीन. हा विषय होता निगेटिव्हिटीचा. निगेटिव्हिटी एवढी वाईट असते ना, कधी केव्हा आणि कुठं आपल्याकडे धडकन येईल आणि आपल्यासोबत काही घटना घडतील सांगता येत नाही. तर विचार पॉझिटिव्ह करायचा, कधी विचार ठेवायचे तसे. तुमचे विचार बदला, स्वतःला बदला आणि बघा तुम्ही करून. तुम्ही म्हणजे काय करा म्हणते मी तुम्हाला, तुम्ही एकदा काय करा, तुम्ही एकटं राहा बरं. तुम्ही असं तुमच्या मैत्रिणीपासून, तुमच्या थोड्याशा कामापासून असं एकटं राहा, स्वतःला फील करा किती फ्रेश वाटतंय. आपल्यात आपण बघा मित्रांनो, आपण कसं असतं माहिती आहे का, आपण एखादा गुन्हा केलाय ना, ते आपणालाच माहीत असतं. आपले साक्षीदार आपणच असतो कुठल्या बी गोष्टीचे. म्हणून मी ही व्हिडिओ याच्यासाठी केलाय, निगेटिव्हिटीबद्दल सांगते तुम्हाला. निगेटिव्हिटी कुठून येते, तर निगेटिव्हिटी कपड्यातून येते, जेवणातून येते, घरातल्या गाणीतून येते, घर स्वच्छ नसल्यावर येते, परिसर स्वच्छ नसल्यावर येते, मन स्वच्छ नसल्यावर येते. तुम्हाला सांगते, कुणाला लुटायचं, कुणाला लुबाडायचं, कुणाचं चोरायचं, ही चांगल्या गोष्टी नाही, तर त्याचे परिणाम आपल्यावर होते. तर आपल्यासोबत काही छोट्या मोठ्या वाईट घटना घडत राहतात मित्रांनो. या घटना घडायला नाही पाहिजे. म्हणून तर तुम्ही ना असं म्हणजे ही करा, स्वच्छ राहा, स्वच्छ बोला, स्वच्छ वागा. आणि देव करायचं असेल, नाम करा, नाम जपा तुम्ही. नाम खूप श्रेष्ठ आहे. नामात जेवढी शक्ती आहे तेवढी कशातच नाही मित्रांनो. मी करते, मी नवरात्रात करते, श्रावण महिन्यात करते, मी अनुभवते, मला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगते. मी ध्यान करते, मेडिटेशन करते. तसं थोडं करत राहायचं. महिलांना वेळ भेटत नाही, महिलांना खूप कामं असतात, महिला खूप बिझी असतात. घरातल्या पुरुषांनी पण असं महिलांना शिव्या नाही द्यायचं, मारहाण नाही करायचं. स्वतःला फ्रेश नाही वाटत मित्रांनो, पत्नीला मारल्यावर, मुलांना मारल्यावर स्वतःला फ्रेश वाटतं का? स्वतः बाहेर जातात तुम्ही, तुम्हाला जेवण करू वाटतं का? तुम्हाला करमतं का? तुम्हाला उदास वाटतंय खूप, ते तुम्हालाच म्हणजे ती निगेटिव्हिटी. मग का तयार करायची निगेटिव्हिटी? आपण तयार नसतो करत. निगेटिव्हीला यूज द्यायचं नाही मित्रांनो. जवळ घरामध्ये काहीतरी छळायचं, काहीतरी बोलायचं, मग ती आपल्याच पदरात पडते, आपणालाच भोगावं लागतं. त्याच्यामुळं मित्रांनो, असं घरात भांडणं नाही करू. सगळ्या घरावर परिणाम होतात. तुमच्या बोलण्याची टोनिंग, त्याच्यातली निघालेली ती ध्वनी सगळ्या घरात असं उमंग जातात, त्याचे उमंग तरंग जातात असे.
घरामध्ये आणि सगळं वातावरण दूषित होतं मित्रांनो. म्हणून घरात मी असं महिलांना सांगते की घरात भांडणं नाही करू. आमच्या घरात भांडणं नाही झालं, आमच्या घरात मी एक शिवी पण ऐकली नाही, आमच्या घरात मला कधी एक चापट त्यांनी मारलेली नाही, मुलांनी नाही. आमच्या घरात खूप शांत वातावरण असतं. आणि करायचं ना तुम्हाला गरजा तर तुम्ही चांगल्या टॉपिकवर बोला ना तुमच्या घरामध्ये. आणि आपल्याला काय वाटतं बाई असं ह्यानं काहीतरी केलं असेल, त्यानं काहीतरी केलं असेल, ह्या देवाला गेलं नाही, त्या देवाला गेलं नाही म्हणून झालं नाही. मित्रांनो, आपणच स्वतः जिम्मेदार असतो त्याचे. आपण जिम्मेदार, प्रत्येक गोष्टीचे आपण जिम्मेदार असतो. दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही. आपण निर्माण केलेल्या गोष्टी असतात त्या. त्याच्यामुळं जप करा, नामस्मरण करा आणि स्वतःला शांत ठेवा आणि निगेटिव्हिटी पळवा. निगेटिव्हिटी येऊ देऊ नका जवळ. आणि आता उन्हाळा आहे मित्रांनो, तर झाडांना एक तरी ग्लास, एक तरी पाणी घालत जा. कारण झाडं लय आशीर्वाद देतात मित्रांनो. ते जिवंत असते, तर ज्यावेळेस तुम्ही पाणी घालताना झाडांना, त्यावेळेस त्यांच्याजवळ जायचं आणि स्वतःला असं शांत उभं राहून त्यांच्याकडे बघायचं, त्यांची हालचाल कशी असते तरी पाहायचं. चिमण्याला पाणी ठेवा, धान्य ठेवा. कडक उन्हाळा आहे, स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्ते मित्रांनो.